मला एकाच वाक्यात उत्तर द्या तुम्ही सगळेजण. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? कुठं काय खाल्लं? फक्त उकारलाय ना. मी यानं काय केलं? तेच केलंय आयुष्यात. शाळेत गेला, नोकरी लागला, बायको केली, नवरा झाला, बायको बाळा 3 झाली, बाप झाला, पोऱ्या पायदा केला, त्याचं लगीन केलं, सासरा झाला, सून बाळा 3 झाली, आजा झाला, दिंडीत आमच्या बोकंडी आला आणि मेला. काय केलं काय ते? 2 मिनिटात मेला तो. काय त्याला काय केलं? काय नाही. शाळेत गेली, मोठी झाली, शाळेत गेली, नवरा केला, बायको झाली, बाळा 3 झाली, आई झाली, सून आली, सासू झाली, सून बाळा 3 झाली, आजी झाली, अटॅक आला, घुसमिली. केलं काय? नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण, साधू संतांची निंदा, हरिभक्ताची स्तुती नाही केली. अभंगचे डायरेक्ट सांगूनच टाकतो अख्खा अभंग. मी तवनाता अपराधी महिनमती मंदवती तुझ मी आठवले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत धडीली लाज सांडिली तर नावडे पुराण बसले संत केली बहुत परनिंदा. करुणा तो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा. नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड खर्चना. नाही संत सेवा घडले दान पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडलेले अन्याय बहुत धर्म उपाव. न कळे हित नाही बोलू आठवते. आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारू तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास आहे का? क्रांती आहे काही? हॅलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची का? खेवावीत तू एकदाच न रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळं बाळ. 60 वर्षाचा झाल्यावर कंपनी ठेवीत नाहीत. नोकरीवाले ध्यानात ठेवा. ते म्हणतात आम्ही सेवानिवृत्त झालो. चुकीचं आहे ते. तुम्ही लायक नाही म्हणून तुम्हाला घरी काढून दिलं. निवृत्त का झालं? 58चा झालाय. उरपाट्या फायली दर्शनी एखादशी हे पैसे घे आणि दिंडी जाईन. त्या दिंडीच्या 2 दिंड्या करून दे. म्हणजे तिकडे भोंग्या कर, इकडे भोंग्या कर. हे मी बोलत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा. स्वहिताचा गोरवा ध्यानी रास हरीचा. महाराजांची भाषा आहे. नाही त्याच्यात जमणार नाही. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. म्हणून तुम्ही संतांच्या शब्दामध्ये धन्य शब्द आहे. एक शब्द आहे, एक पहा कडवं आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा. इतर ठिकाणी धन्य आहे, पण निवृत्ती दादाला डबल धन्य आहे. एका ठिकाणी धन्य आजी दिन एकदा धन्य आहे. धन्य मी मानीन आपुले संचित एकदा धन्य आहे. धन्य आजी दिन एकदा धन्य आहे. धन्य एकदा आहे. धन्य आजी दिन किंवा धन्य मी मानीन आपुले संचित एकदा धन्य आहे. पण निवृत्ती दादाच्या शब्दाला 2दा धन्य आहे. धन्य धन्य का डबल धन्यता आहे? का? एक धन्यतेमध्ये भागलंच असतं ना, पण डबल धन्यता का? तर पहिली धन्यता आहे गहिनी नातापासून आलेलं ज्ञान स्वतःच्या कुटुंबाला वाटून दिलं. ही पहिली धन्यता आहे. आणि दुसरी धन्यता आहे जे ज्ञान कुणाला एक शिष्य एक गुरु ही परंपरा आहे. पण अज्ञान जीवाला ज्ञान मिळावं म्हणून गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी तयार करायला सांगितली आणि जगाला ते दार मोकळं करून दिलं. म्हणून ही डबल धन्यता आहे.
ते मोकळा करून दिलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये टाळकरी, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. तुमचं ते डोकं बंद झालं. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी काय? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. अमृताचा समुद्र आहे. पहिला अध्याय असं म्हणतं, मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. आणि लोखंडाचं सोनं करतोय तो परीस आहे. आणि मेलेल्याला जिवंत करतोय ते अमृत आहे. लोहाचे कणक होय. पण उलट ऐका, मेलेल्याला जिवंत करतोय ते अमृत आहे. लोखंडाचं सोनं करतोय ते परीस आहे. मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही. तर पुढचा प्रश्न, मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत आमच्या गावात एवढे भजने मेले कसे? जर ज्ञानेश्वरी वाचणारा मरत नाही, इथं व्यासपीठ चालकच मेलाय, तर मग असं घडलं कसं? असं कसं घडलं? त्याचं उत्तर आहे, वारकरी माणसं ही स्थूल देहाने जात असतात आणि सूक्ष्म देहाने आणि कारण देहाने आणि महाकारण देहाने ते सदैव राहत असतात. जरी 25वे पुण्यस्मरण असलं तर रामगिरी महाराज जरी स्थूल देहाने गेले तर त्या गिरी परिवारावर आशीर्वाद देण्यासाठी ते सदैव जिवंत आहेत. ते स्थूल देह आहेत. तसं आजचा घेतलेला अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे. काम इथं थोडा घोटाळा आहे. ज्या अभंगाला शेवट बाप रखमादेवर आहे, अभंग माऊलीचा आहे. आणि आज जगातली सगळी माणसं नावासाठी जगतात. गुरुचं नाव जर सप्त्याच्या पत्रिकेत बारीक छापलं तर शिष्याला राग येतो. दोघं सारखेच आहेत, तो भाग सोडा, पण शिष्याला राग येतो. एखाद्या गायकाचं नाव पत्रिकेत नसलं, सप्त्या जवळून जातो, पण येत नाही. पण ज्याचं नाव नाही तो माईक कोणाला देत नाही. त्याला बारीक ऐका. आणि इथं अभंगाला शेवट बाप रखमादेवरू का, त्याचं उत्तर ऐका. परमार्थ करायला 4 कृपा लागतात: शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. ही दोन्ही मुलं सुंदर वाजवतात, हे सुंदर गातात, याला 4 कारण आहेत. यांचं प्रारब्ध उत्तम आहे, यांचा प्रयत्न चांगला आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे, म्हणून ते वादक आहेत. काही माणसं 30-30 वर्ष पक्वाद आहेत, डुबुकच्या पुढे गेलेत नाही. डुबुक काही त्याच्या पुढे गेलात नाही. तू बैरवी म्हण, नाही तर आयर बैरवी म्हण, तुला कोणती बैरवी म्हण, तू तुझी बैरवी लाव तरी त्याच्यावर परिणाम होत नाही. मग तू तुडी म्हण, मालकंस म्हण, चंद्रकंस म्हण, बैरव म्हण, नाही तर कलावती म्हण, तू कोणताही राग म्हण, तो अंगच हालीत नाही. डुबुक बरं, अंत हालीत नाही, डुबुकच्या पुढे जात नाही, पण किती चांगला पखवा द्या होता त्याला पखवा देत नाही. त्याला देत नाही, तो त्याला विचारलं का मग मी कशाला आहे, मग टाक फोडून, आता तू आहेत का. आणि इथं 4 कृपा आहेत म्हणून बाप रखमादेवर आहे. 4 कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे, गुरुची कृपा आहे, अंतकरणाची कृपा आहे आणि ईश्वर कृपा आहे. म्हणून ज्या अभंगाला शेवट बाप रखमादेवर आहे, अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे. ज्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे, अभंग एकनाथ महाराजांचा आहे. आणि अजून एका जनार्दनीमध्ये एकनाथ महाराजांचे गुरुबंधू, त्यांचा एक शेवट आहे, रामा जनार्दनी आहे. रामा जनार्दनी तुकया बंधूने हे शेवट आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आहे. जीवनात जेवढे संत झाले जगात 40% संत लोकांनी केलेत.
चला संत का भाकरी खात नाही सफरचंद खातो संत, चहा पित नाही दूधच आणतो संत, बोलतच नाही कागदावर लिहून देतो 3 किलो सफरचंद, बोलत नाही मग खातो कोणीकडून हे तर उघडा. 40% संत लोकांनी केलेत. बारीक वाक्य आहे का बरं का. पण मी संत का झालो हे सांगताना कंठ दाटून आलाय. रोमांच उभे राहिले, अंगावर रोमांच आणि डोळ्यातून खळखळा अश्रू येत आहेत. आणि तेव्हा समोर ज्ञानेश्वरीला आशीर्वाद द्यायला निवृत्तीदादा आहेत. ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आहे. समोर आदिशक्ती मुक्ताबाई आहे आणि ज्ञानेश्वरी लिहायला साक्षात सच्चिदानंद बाबा आहेत. आणि अशा वेळेस मी मोठा का झालो ही ओवी लेताने रोमांच दाटून येतात, कंठ सदगतीत होतो आणि त्यावेळेस ओवी तयार होते. माझ्या सत्यवादाचे ताप केले बहुकल्प. सत्यापुरता मी गण लावला नाही, दिंडी पुरता मी वारकरी झालो नाही. नाही नाही नाही. आता सप्त्यांमध्ये जे लोकांना गण लावतात ही काही धार्मिक आहेत का. असं थोडंच. पण माझ्या सत्यवादाचे किती कल्प कल्प, सत्यापुरता नाही जैनामध्ये कल्प. तेव्हा निवृत्तीनाथ गुरु आहे. म्हणून 8व्या अध्यायात 1791 नंबरची शेवटची ओवी तयार झाली. आणि ती ओवी लिहिताना बाकी कंठ सदगतीतच होतो आणि स्वतः माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि त्यावेळेस माऊली ओवी लिहितात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथे माझे जी जी शब्द महत्वाचा आहे. जी उरले पाईक पण. काय भाषा आहे महाराज, काय भाषा आहे. जी उरले पाईक पण. जे विश्वाचा मालक आहेत ते स्वतःला जी म्हणतात. काय भाषा आहे. म्हणून या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळे संत जर कोण झाले असतील तर ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळे. फक्त 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची एक कथा रवी करायची. दावा घालून टाक ना, उपयोग काय त्याचा काय उपयोग. शेळीच्या गळ्याच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय, काशीतल्या घुशिड्यानं कधी दूध पिलंय, गाळातल्या बेडकाने कधी फुलाचा सुगंध घेतलाय, बांधावरचं एरंड कोणी मिडीला वापरलाय, भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खोटा केलाय. भेंडा ओला ना उपयोगा, माऊलीची भाषा आहे. भेंडीचं झाड ओललं काय, त्याचा खोटा केला की कोणी. उसाला आलेला तुरा उपयोगाचा काय, उसाला आलेला तुरा उपयोगाचा नाही. भेंडीच्या झाडाचा खुटा होत नाही. एरंडाच्या झाडाची कोणी मेड वापरीत नाही. शेळीच्या गाड्याचं लोंबलेल्या सडाचं कधी दूध निघत नाही. काशीतलं घुशीड कधी दूध पेत नाही. गाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही. बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. आणि परमार्थ नसणारं म्हातारं घरात ठेवण्यात मजा नाही. एवढ्या 22 ओव्या सांगितल्या तेव्हा एक म्हातारा सापडला. त्या विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा आहे. कधी वाटलं वडिलांना आनंद सगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं जसा रडावं तर आईच नाही. कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही. कधी कुणी बोललं नाही, कुणी जवळ कधी घेतलं नाही, कधी पाठीवरून हात कुणी फिरवला नाही, प्रेमानं कधी जवळ कुणी घेतलं नाही. घरातला स्वयंपाक फेकून दिला पण झुळीत कुणी घातला नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव.
सगणी त्यांचे चरणी ठेवा भाव भाव ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव त्यांचे चरणी ऐसा समर्थ ज्ञानदेव येथे न पुरे ही वाट संपला विषय. आता मजा आहे महाराज परमार्थाची. रामगिरी महाराजांनी परमार्थ केला तेव्हा आंब्याच्या डाळ्याचा मांडव असायचा. जो कीर्तनकार ज्याचं प्रवचन आहे त्याचंच कीर्तन आणि तोच भजनाला राहायचा. आता गायक वादक सप्त्याला सांगितलं तर ते हरिपाठाला नसतात. काकडा त्यांचा विषय नाही, तो भाग वेगळा. आणि लोक विचारून घेतात तुम्हाला काय जेवायचं, मुळव्या दे का, मग वांग नको. आग होती का, गवार नको. ऍसिडिटी आहे का, पिठलं नको. महाराज रामगिरी सारख्या माणसांनी महाराज अनुभवलं नाही भजनाने. रामगिरी महाराजांना अनुभवलंच नाही. इथले 5-6 जणांनी फक्त अनुभवलं असेल. दातली, शहापूर, मुसळगाववाल्यांनी यांनी दातली, शहापूर, केदारपूर, खोपडी या गावांनी अनुभवलं. पायी जाणं, कीर्तन करणं. पैसे काय मिळायचे महाराज? 11 रुपये, 5 रुपये. मी 11चा बाबा आहे. 11 मिळायचे. 11त आम्ही उड्या हाणायचो. आता 11 2 शून्य तरी गणगण आहे काय. त्यांनी परमार्थ लोकांसाठी नाही केला, त्यांनी परमार्थ स्वतःच्या आनंदातल्या मस्त. त्यांनी सगळं कमवू द्या पण ब्रह्मानंद कमवला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तारा फडो घारे तुम्ही नका तारा फडो घारे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका फडो घारे तुम्ही घारे घारे तारा फडो घारे तुम्ही घारे तुम्ही घारे तुम्ही घारे तुम्ही. आणि तो रामगिरी महाराजांचा परमार्थ 3ऱ्या पिढीला कृष्णा महाराजांपर्यंत आला. हो, तुम्ही असं समजू नका का कीर्तनकार डायरेक्ट होतो आणि पखवाद्या डायरेक्ट होतो. बापाची पेन नाही ती. नाही 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 नाही, असं कधी होत नाही ते का बाबा पखवाद्या आता हा मुलगा पखवाद्या झाला, याची पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, वडील वारकरी, तवा हा पखवाद्या. असं बोगत चालत नाही. आणि असं जर चालत असतं तर आदिनाथ गुरु अभंगल्याची काय गरज होती. तो रामगिरी महाराजांना ओवी बसते, येथे एकाची लीला तरले ते सर्व भावे मजबले. आणि त्यांनाच ओवी बसते 9व्या अध्यायातली, काही एखाद्याची निवैकुंठाला. असं चालत आहे त्यावेळेचा परमार्थ. आता परमार्थाला मजा आहे, चैनीचा परमार्थ आहे. आता कपडे राहणं काही नव्हतं महाराज. तेव्हा सप्त्याचा हरिपाठ संपला का त्याच पंक्तीत बाबांना मांडी घालायची. कोण भाकरी आणतं, कोण चपाती आणतं, कोण वेळ आहे. त्या पंक्तीत जेवायचं, कीर्तन करायचं. तेव्हा काय असे बंगल्या बिगल्यामध्ये लिहून लोक एसी देत होते का, देवळातच झोपायचं आणि काकड्याला उठायचं. आणि तो परमार्थ आज यांच्या 3ऱ्या पिढीला काम आला. पांडुरंगिरी महाराजांची जी उंची परमार्थात ती वाढली, याच्यामध्ये 99% वाटा रामगिरी महाराजांच्या पुण्याचा आहे. असं कोणी उठणं नाही, हे चालतात तिकडे. हे काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नाही असायची. नाही नाही, टोपी इतकी कडक घालतात का दुसऱ्याला फेकून आणली तर खून होईल. काही नाही, काही नाही. माना नाही तर नका मानू. वाक्य सांगून टाकतो तुम्हाला. परमार्थ रक्तात असावा लागतो. द्या असं चालत नाही, जमणारच नाही. माझी इच्छा आहे तू सासरवाडी राज जाय का इच्छा विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना मांडीच नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे.
याला ज्ञानोबराय म्हणतात. आज मंडपामध्ये जेवढी बसलेली लोक आहेत ही सगळी माऊलीची लेकरं आहेत आणि या सगळ्या लेकरांना एकच मांडी सांभाळते, ती माऊलीची मांडी आहे. आणि मांडीचं एक वैशिष्ट्य आहे महिला मंडळ, यांच्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे. नातू आडवा झोपवला ना आणि एक बाजू मांडीची हलवली ना, तो आपाप झोपतो. झोपतो की नाही? एक मांडी हलवायची आणि एक त्याच्या पाठीवर म्हणजे पोटावर डोक्यावर थापटायचं की तो झोपला. उभ्या जगाला 700 वर्षामध्ये समाधीत राहू नये थापटून गोजरून सुखी केलं, याला ज्ञानोबराय म्हणतात. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. पहिला चमत्कार कोवळं बाळ ज्ञानोबराय आहे, मांडीच नाही मांडीवर अखंड जग आहे ज्ञानोबराय आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबराय. हे कालही कधी घडलं नाही, आजही कधी घडलं नाही आणि इथून पुढे कधी घडणार नाही. इथं भजन फुटलं तर इना ऐकणारी लोक आहेत. आमचं बंद झालंय, तुम्हाला नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. माऊलीचे गुरुही निवृत्तीनाथ, मुक्ताबाईचे गुरु निवृत्तीनाथ आणि काकाचे गुरु निवृत्तीनाथ. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले ज्ञानोबराय. ऐसे सांगता हरिसे प्रेम ओसंडले रुक्मिणीसी प्रेम ओसंडले रुक्मिणी म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी पुढचा चमत्कार आहे समाधी नंतरही चमत्कार आहे. आणि ज्यांनी सप्ताह केला त्यांच्या काही संजीवन समाधी आहे. इथे सर ह्या मातीत जन्माला येणंच भाग्यवान आणि वावी गावच भाग्यवान आहे. 25 वर्षाचा हा सप्ताह पांडुरंगगिरींचा नाही आहे, हा सप्ताह अख्ख्या वावीचा आहे. तुम्ही कोणाला विचारा कोण झाले सप्त्याला वावीला. तो काही कृष्ण महाराजांचा सप्ताह नाही आहे, पांडुरंगगिरींचा सप्ताह नाही, तो अख्ख्या वावीचा सप्ताह आहे. आणि वावीवाल्यांचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांनी आपला सप्ताह म्हणूनच एवढा मोठा सप्ताह. नाही तर कोणाला वेळ आहे पुण्यतिथ्या करायला. इथं बापाच्या दाव्याच्या नाव्याचे पैसे बुडवणारे 4 जण मह्या पुढे बसलेत. काय बापाच्या दाव्याच्या नाव्याचे पैसे इथं 4 जण आहेत. काय थोरले की माहितले तुम्हाला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध. मग नाही म्हणला फुकट करतो. आता काय अहो महाराज लोक फक्त वरून देखणे झालेत महाराज. आतून इतके घाण लोक आहेत. लोक फक्त वरून कडक कपडे घालतात, पांढरे केस शिकारी करतात, मिशा बिशा काढतात. आतून एकदम खराब लोक आहे महाराज. आतली घाण गेलेली लोकच नाहीत महाराज. वरून काय वरून त्याचा उपयोग काय, आतून पाहिजे. आणि हा परमार्थ आतून असावा. आणि आज कीर्तनाला घेतला माऊलीचा आहे, तोही काकड्याचा आहे, भूपाळीच्या मालिकेतला आहे आणि शेवटचा 2 नंबरचा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात. आता तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे.
आता सध्या मी महाराज म्हणून उभा नाही आहे, मी भूत म्हणून उभा आहे. 3 दिवसापूर्वीच गेलो मी. युट्यूबवाल्याने मला 3 दिवसापूर्वीच घालवलंय. युट्यूबला आलंय ना, सिरियसशी शेवटच्या स्टेपला आहे. सलाईन बिलाईन लावलंय मला असं. हे भाद्रपती पोळ्याला जाईल मी. काय मुळा उठलीत लोक, मला हेच काय. बरं समजा मला मारलं, माझं काय यांना मिळेल? अरे मला पोरगा आहे. किती खाली लोक आहेत आणि फक्त कशासाठी? पैशासाठी ना. मग माझ्याकडे 200-400 मागायचे. अरे अख्खं पाकिट दिलं असेल तुला, पण तू मला हॉस्पिटलमध्ये नेऊन सलाईन जुळून माझ्या मुळाव का तो दावा घातला नाही माझा, हे बरं झालं. आता अशी क्लिप कर का माझी अंत्यविधी निघलाय, पुढं मा पोरग मडकं धरून ये, लोक माग चाललेत. कोणी उठण काही केलं परमार्थ, आता परमार्थ नाही. आणि तो त्यांनीच केला महाराज. आणि एक विशेष महाराज, रामगिरी महाराजांनी ज्या गावांमध्ये कीर्तन केली त्या गावांनी ती नाळ गिरी परिवाराशी अजून तशी जोडून ठेवली. म्हणजे वडिलांचे जे गाव होते, दातली, शहापूर, केदारपूर, खोपडी, मुसळगाव, दुडीपर्यंत, इकडं खाली याच्यापर्यंत, ही सगळी गावांनी 4-4 माणसांनी का होईना, पण ह्या कुटुंबाची नाळ जशीच्या तशी झाली. तुम्ही बारीक कोण विचारतो कोणला? उद्या राष्ट्रपती गेला तर परदेशी नाव सुद्धा माहित नाही कोणाला. कोण घेतं का कधी? कोणी कोण हे ते एवढे गेले कोण नाव घेतं? आता हे एवढे मोठा माणूस गेला, संपला विषय. 2-4 दिवस आपलं संपलं. पण या गावाने नाळ जोडून ठेवली. आणि याचं कारण आहे, रामगिरी महाराजांनी तेवढा त्या गावांसाठी त्यागही केला. नाही तर कोण करायला वेगळं. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात. आता थोडं किचकट मुद्दा आहे, फक्त तुम्हाला बोलावं लागेल. इनेकरी चोपदाराचा आणि कीर्तनाचा काही संबंध येत नाही, सगळ्यांना बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं सगळे? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. जो मेलाय त्याला मोक्ष मिळालाय हे माहित नाही. मी काय म्हणतो समजत का? आणि मरताना ज्याच्याजवळ जे होते त्यांना मोक्ष मिळालाय त्याला, हे याला माहित नाही. तुम्ही तर फारच बधीर झाले. मी काय म्हणतोय, एखादा माणूस मेलाय त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? अरे बोला ना. नाही. बरं त्याच्याजवळ जे दवाखान्यात होते त्यांनाही माहित आहे का? मग वाक्य ऐकायचं. किंवा एखादा स्वर्गात गेला. स्वर्ग, नरक, वैकुंठ किंवा मोक्ष, मुक्ती या मानवाच्या मनानं केलेल्या कल्पना आहेत. मी काय म्हणतोय सुधरत का? काल म्हण तो मेलाय, आता कोण गेला स्वर्गात? आता काही माणसं म्हणतात आमचे वडील वर गेले. कुठवर गेले? तर त्याला गावातलं का कोणी भेटलं नाही. तुम्ही माझं ऐका. मी काय म्हणतोय, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हे आज खरं आहे. आता ह्या घडीला खरं आहे. 16/12/2025 ला खरं आहे. आता हे जे सुंदर गातात गुरुजी, हे का गायलेत? तर त्यांच्या आतल्या ब्रह्मानंदामध्ये तो आनंद त्यांनी घेतला. आणि ते गाताना त्यांनी जो आनंद घेतलाय तो मोक्षाचा आनंद आहे. वर कोण गेलाय? पाय तुम्ही जाताच का आला वर? परत ऐका नीट. हरिपाठ, काकडा हा मोक्ष आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद. आनंद आहेत. पण भजनाने आनंद मिळतो आणि तोच खरा आनंद आहे. याच्यावर तुमचं मत काय? काही बोलत नाही. आजारी तुम्ही
आपल्याला हा माना तर माना, हा माना नाही तर नाही म्हणा, मी चूक सुधरून घेईन. तुम्ही नाही म्हणले मी वाक्य बदलीन, आणि तुम्ही हा म्हणले तर मी पुढे चालेल. पण मी गेल्यावर क्लिप टाकून बघू नका. असेल ते तो परत सांगतो, हा जो आनंद आहे हा मोक्षाचा आनंद नक्कीच आहे. तुमचं काय मत आहे? आता हे जुने म्हातारे आहेत. मी जसा महाराज झालो तसे हे दोन म्हातारा मी काकडा करताना पाहतोय, अजून तसंच आहे तसंच आहे. आता मलाच 32 वर्ष लागलंय महाराज झाल्याला, 5 दिवसापासून. मग आता काल परवा मी गेलो होतो म्हणलो नवीन नाही घालू. आता मी पहिला नाही राहिलो. आता पहिला 25,000 करायचा, आता जमणार नाही, आता नवीन आलो. ऐका नीट, काकडा आणि काकडा ही वारकऱ्यांची मोक्ष देणारी साधना आहे. जिवंत मोक्ष आहे काकडा, म्हणजे जिवंत मोक्ष आहे. हरिपाठ आणि काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. नीट ऐका, 9 मालिका आहेत. रूप पाहता लोचनी येग येग इठाबाई पहिली मालिका आहे. उचलीच काही पुण्यवंत व्हावे दुसरी मालिका आहे. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान तिसरी मालिका आहे. उठा उठा प्रभा झाली तुझी आहे निडळी चौथी मालिका आहे. ज्ञानियांचा राजा 5वी मालिका आहे. योगिया दुर्लभ 6वी मालिका आहे. आणि चित्ती तुझे पाय 7वी मालिका आहे. आणि 7 मालिका झाल्या की एक वासुदेव, एक मुका, एक जुगी, एक बैरा असे मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. 148 अभंगामध्ये पहिले जे 12 अभंग आहेत, पहिले 12 रूप पाहता लोचनी राहो आता याची ध्यान वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोरी आता तुम्ही कुपावंत न धरी उदास तुम्ही सनकाधिक संत गरुडाचे पायी येग येग विठाबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आना देणी. हे 12 अभंग मंगलचरणाचे आहेत. मंगलचरणाचे. दुसरी जी मालिका आहेत काकड्याची उचिनीच काही बहुतावीळ पवित्रते कोळ आणि पुण्यवंत व्हावे ही संतांची वर्णन करणारी मालिका आहे. आणि तिसरी जी मालिका आहे सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप जनी दृष्टी लागो पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही जी मालिका आहे ही देवाची विनंती करणारी मालिका आहे. आणि चौथी जी मालिका आहे ती उठा उठा प्रभात झाली. या मालिकेमध्ये वर्णन करताना मीपणाचा विसर झालाय, देहावरचं ममत्व कमी झालंय आणि मी वासुदेव आहे या बोधावर साधक आरूढ झालाय. तेव्हा त्या देवाचं वर्णन करतोय. सहस्र दीपे दीप कैशी प्रकाश हे जे वर्णन आहे मुका एकच आहे, बहिरा एकच आहे, जोगी एकच आहे. वासुदेव तुम्ही एकच पाठ करा. मुका तुम्ही मुकात काय बदलायची गरज नाही. आंधळा तुम्ही एकच पाठ करा. पण नित्य नेमाने काकडा व्हायलाच पाहिजे. तुमचं काय मत? उठा पांडुरंग प्रभात समया
148 अभंग आहेत आणि हरिपाठात 27 अभंग आहे. पण हरिपाठामध्ये 2 अभंगाला 5 कडवे आहे. संतांचे संगती कडवे 5 आहेत आणि सर्व सुखगडी कडवे 5 आहेत. बाकी सगळ्या हरिपाठाला कडवे 4 आहेत. आणि हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलाय. म्हणून माळकऱ्याच्या गळ्याची माळ आहे त्या माळीत म्हणे 108 आहेत. मग काय तुम्ही करीत काय होते. आणि गीतेमध्ये धर्म शब्द आहे. गीतेमध्ये स्वधर्म शब्द नाही आहे. गीतेमध्ये स्वधर्म शब्द नाही आहे. उचका की गीतेमध्ये धर्म शब्द आहे आणि ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. इथं घोटाळा आहे. गीतेमध्ये धर्म शब्द आहे आणि धर्म हा शब्द 108 वेळा आलाय गीतेत. 8 वेळा. घरी गेलं उचकाच लगेच मी बसूनच राहतो. 108 वेळा धर्म शब्द आला. म्हणून माळकऱ्याची जी माळ आहे तिची म्हणी 108 आहे. आणि गीतेचा जो अलंकार आहे ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द थोडे खालचे आहेत. व्यासपीठ चालक कोणी असले तर सांगून देतो. 2च. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे, एक शब्द 3ऱ्या अध्यायात आहे, एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि एक शब्द 18व्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे पण तो 2 वेळा आलाय. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 18व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. ज्ञानेश्वरीत दुसरे शब्द नाहीत. नाही ज्ञानेश्वरीत मध्ये दुसरे शब्द नाहीत. ओव्या 9033 आहेत, दृष्टांत 3500 आहेत आणि शब्द 1.25 लाख आहेत. आणि त्याला 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 247 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 473 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. कागदावर लिहून घ्या, घरी गेल्या उचका. गाठ्यात तसं नाही. गाठ्यात शिव्यांना तोटाच नाही. 680 शिव्या आहेत गाठ्यात. ज्याला नवीन कीर्तनकार व्हायचंय ना, नवीन का बा लय पैसे मिळतात, होऊ द्या बाबा. बाबा व्हायला काय लागतं आता? पेनड्राईव्ह पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं. त्याला आपलं चॅलेंज आहे कोणत्याही नवीन कीर्तनकारांना. आता आम्ही जाऊ द्या, मी झालं, पांडुरंग महाराज झालं, आम्ही आता रिटायर मधली माणसं. आमच्या आता मुळं वाढले, खोळ्या वाढले, आम्ही थकलेली माणसं आहेत. पण कोणाला नवीन कीर्तनकार करायचं असेल ना, त्याला आपलं चॅलेंज आहे. फक्त एक तुकोबरायची शिवी कीर्तनात सांगायची बस. एक नाही 1.5 तासात तो मर्डर झाला तर आपल्याला भेट मिळालाच तू समजायचं. तू शेवटच कीर्तन तुझं, तू परत भेटात माणूस, तू सांगच. कीर्तनकार व्हायचं नाही, एक शिवी तुकोबरायची सांगायची. मी 680 शिव्या लिहून ठेवल्यात. मी रोज पुस्तक वाचणार माणूस, तुम्हाला बाबावरून लगेच कळत असं. नाही मी ते लिहून ठेवल्यात, ते सांगायचे आहे मला. पण जायच्या आदल्या दिवशी उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगून टाकायच्या, मर्डर हो नाही तर खून हो. मला ज्ञान भाषा मला तसं नाहीये. लोकांचा थोडा वेगळा भेद आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे, गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. असं कसं चालेल? आता हे लोक रामायण सांगतात, रामायण सांगणाराच भागवत सांगतो, भागवत सांगणाराच रामायण सांगतो. मग एवढे लोक तुम्हाला रामायण सांगा त्या, रामाची माहिती लागेल तेवढी सांगा त्या, लक्ष्मणाची पार कवरही सांगा त्या, शिशीची तर पार लोक झोपेपर्यंत सांगा त्या, हनुमंताची तर एवढी सांगा त्या. पण रामायणामध्ये तुम्हाला अजून कोणी चौघींची माहिती सांगितली का? उर्मिलेची माहिती तुम्ही रामायणात कधी ऐकली का? मांडवीची माहिती कधी ऐकली का? श्रुतकीर्तीची ऐकली का? रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग भरताच्या बायकोचा आहे. रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग मुळात रामायणात भरताच्या बायकोमुळे आहे.
तर भरत आहे काय बोल आपलंच बोलत काय रामायणात खरा त्याग भरताच्या बायकोचा आहे. तुम्ही निरीक्षण करा मला. तुम्ही काय करता वर पाहता. खरी सगळ्यात जास्त त्याग कोणाचा आहे? भरताच्या. श्रुतकीर्तीचा किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे. मांडवीचा किती मोठा त्याग आहे. बसलेले माणसं मला एकाने विचारलं होतं काल विचारलं म्हणून मला ते सापडलं. मला येळभर असंच दुःख नाही दिवसभर. तो म्हणलं आम्ही एवढं रामायण ऐकतो बा, ह्या 4 बायांची नावं का वाचत नाही. त्याचं उत्तर मला आज सकाळी 5 वाजल्यापासून सापडायला मी सापडवलं. मी सापडत असतो. तुम्ही मला कोणती शंका विचारा, मी 2-3 दिवसाची मुदत घेणार, पण तुम्हाला सापडूनच देणार. हा, तर मला त्याचं उत्तर असं सापडलं. म्हणजे तुम्हाला पटतंय का पहा. मला आज सकाळी सापडलं उत्तर ते. श्रुतकीर्ती, मांडवी ह्या ज्या आहेत यांचं वर्णन करण्याची त्यांचं त्यागच शब्दाच्या पुढे आहे. तो शब्द कित करताच येत नाही म्हणून त्यांचं वर्णन. तो त्याग तुम्ही सांगू शकत नाही ना. एखाद्याने तुम्हाला 25 लाखाचा सभा मंडप दिला, तुम्ही माईक तुटस्थवर सांगू शकता. एखाद्याने घरकुल दिलं तर त्या भीतीवर लिहावं लागत आहे याने दिलं, कारण ते शब्दात सांगण्यासारखं आहे. पण तुम्ही ह्या पतिव्रतेचा त्याग शब्दात सांगणारच कसा? बोला ना. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? तुम्ही बोला ना. तो त्याग शब्दात सांगता येऊ शकतो का? नाही. आणि शब्दात सांगता येऊ शकत नाही. इथं आपण दिंडीत निघालो तर घरी फोन करण्यासाठी सेपरेट सिम आहे. पोचलो बर का. इथं त्याग आहे आणि त्याग वर्णनच करण्यासारखा नाही. मग काकडा आणि हरिपाठ, आणि त्यातला आज काकड्यातला अभंग आहे. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. आता विरहिणी नावाची मुलगी असे महिला म्हणलं, पुरीनो नवरा खराब आहे, सासू सासरी चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणारे बराजो. 24 तास तुम्ही संसार करा, 23 तास 45 मिनिटं संसार करा, पण 15 मिनिटं कधीतरी देवाला द्या. हे बांध कोरायचं आणि दुधात पाणी घालायचं आणि लग्न मोडायचं आणि हे चालूच आहे ना. आपला आजही तेच करीत होता. काही नवीन करायचंय का तुम्हाला? काही फक्त चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकायचा एवढंच आहे ना आयुष्यात? का दुसरं काही करायचं? आणि काय तुम्ही आयुष्यात बसलेली माणसं कमवून केलंय? काय केलंय तुम्ही आयुष्यात? जर आमच्यासारख्याने बोलू नये तुम्हाला, करोडो रुपयाचं शरीर म्हातारे केलं तुम्ही, तरी काय कमवलं आयुष्यात? काय कमवलं? जरा एक चिंतन करा. ज्यावेळेस तुम्हाला यातना येते ना यमाच्या, त्यावेळेस तुम्हाला कोण सोडवतं याच्यातलं हे ध्यानात ठेवा ना. कोण सोडेल? कर्म करताना मजा आहे. ओवी ऐकायची तुम्हाला? का रे अर्जुना, वारा कधी ढगाला घाबरलाय का? कोणा कधी सियाला झोंबलाय का? आणि अमृत कधी मेलय का? भाषा काय? मग तू क्षत्रिय आहे, तू शिरवृत्तीचा ठाव, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. काय बोलायच्या भाषेत? आपण आयुष्याचं वाटुळ केलंय. वाटुळ काय केलं तुम्ही आयुष्यात मला सांगा. आज एक पुण्याची बाजू आपल्याकडे नाहीये का त्या पुण्यावर आपण तरू शकतो? काय तुमच्याकडे पुण्य आहे असं मला सांगा. महाराजांची भाषा आहे, कोण दम आहे यांच्या अंगी. तुकोबराय म्हणतात यांच्या अंगात कोणती घमेंड आहे. काही हे सोमवार करत नाही, एकादश करत नाही, माळ घालत नाही, गण लावत नाही, खांड खुंड कायची, नळ्या लोळ्या हाणायच्या, 90 प्यायच्या, बायकोला घोडा लावायचा, पैसे कमी पडले का बापाच्या जमिनी इकायच्या आणि मजा हाणायच्या. यांच्या दम कोणता आहे असं तुकोबरायचं म्हणणं आहे. धडाकला, गाडी घेतली, प्याला, मेला. एवढेच आहेत 90 पेणारी, एवढेच आहेत.
मिसरूड नाही मिसरूड फुल पेले 4 जण आणि गाडीवर बसले मोटरसायकल चौथं कुठं बसला असं कॅरेज हो तंगड्या फाकेल चाललं एवढं धडाकलं दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू का मी दहाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटाकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी आणि मी तुम्हाला 200 ओव्या सांगितल्या आतापर्यंत ओवी पुढे काय अरे केलाय काय आपण विचार करा हसण्याच्या गोष्टी नाही हसण्याच्या गोष्टी नाही पुण्य आता गिरी महाराजांनी एवढा मोठा सप्ताह केला हे पुण्याचे पैसे तुम्हाला लगेच नाही मिळणार पण वाया जाणार नाही या सप्त्याला जो मदत करील ना त्याला तर दुप्पट मिळणार करा ना थोडा दान धर्म काय संघ न्यायचे काय कोट्याधीश लोक आहेत कोट्याधीश आम्हाला भेटत यात महाराज थोबाड सोडेल अख्या रात 90 पेल भिकार आवला महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा आमची इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला तो घे दया येते महाराज दया येते मी फुटक्या तोंडाचा माणूस आहे म्हणून तो घोडे खातो अखेरची मग ते आम्हाला म्हणतात महाराज चला आमच्या घराकडे आता आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-10 हजार मिळतील चला आमच्या पायावर पैसे ठेवले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच आमचा नियमच त्याला अक्कल असू नाही तर चला आम्हाला नेत्यात महाराज बंगल्यात 5 कोटीचा नुसता बंगला आहे त्याचा 5 कोटी 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 म्हणजे 100 लाख ही आपली कुटी नाही तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली त्यानं रोप उपटलं पण पुढे सापडलं कुटी इथं 5 कोटी आणि ते झुंबर आहे ना महिला म्हणत झुंबर झुंबर ते लाईटीचं तेच 2.5 कोटीचं हा हा हे 5 कोटीचं 2.5 कोटीचं नुसतं झुंबर आणि फ्री ठेव बाटली काय मी पाणी प्याल तुम्ही अरे अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही 3 बाटल्या रिकाम्या केल्या म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल असं आहे मा जीव चालला इकडून 3 बाटल्या ते आणि अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही असेच ते काय होतं तुम्ही पाणी देताना यांना पाहिलं ना लोक तुमच्याकडे पाहत्या माझी इज्जत जाती गेलं बॉम्बाल मामान नेतात आणि तो फ्रीज आहे ना फ्रीज त्यांच्या घरात अख्ख्या वावीची दिशी बसेल एवढा फ्रीज आणि बायको कबरी मांडीच पण सोन्यानं वाकेल आणि सोफा सेट अशी सोफा सेट आहे त्यांच्या घरात माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो त्याला वर वळा एक माणूस लय खाली गेला आणि ते आमच्या पैसे बसतात त्यात महाराज आता आपला चहा गुतेल राहतो काही बोलवते बिनचहाचं दाम त्या नालायकांचे कोण व्हायला लागेल महाराज आपले पण काय करता महाराज कोण तो कोंब दुखल्यासारखा असं काय मुळ्याचा कोंब दुखतो असा कोण होतो काय करता महाराज एकुलते एक लिव्हर सडलं महाराज त्याच येत काहीच नाही महाराज एकुलती एक आहे ड्रायव्हर संगच 8 दिवस गेली काय करता महाराज यास आणि याच काय करू महाराज काहीच नको करू मला बाहेर जाऊ दे पिटून दे मला जाऊ दे सुखरूपण दे आग लावून बस पुणे शिंदळीचे
देवायसे नको फक्त भजन पण कधी एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे विठाला पहिली मुलगी आहे विरहिणी इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची हो नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत, तिच्याशी संसार करण्यात मजा नाही. दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी आणि भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी आणि पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणारं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजा प्रसन्न राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द यांच्यासाठी आहे मालकंस चंद्रकंस तुडी भैरव आहेर भैरव कलावती हे राग आहेत. त्याच्यात भूप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर प्रकाश पडतो. जे गायक आहेत त्यांना लाईट घेऊन लाईट बिल भरायची गरज नाही. त्याने अख्या रात आरडायचं घरातून बल्ब हिजणारच नाही. दीप नावाचा राग आहे. आणि भूपाळी नावाची जी मुलगी आहे तिला आध्यात्मिक अर्थ बुद्धी आहे आणि तिच्या शरीररूपी गावात जन्माला आली आणि शरीररूपी गावामध्ये ती वयात आली आणि वयात आल्यानंतर तिचं लग्न करायचं ठरलं. कारण मुलीनं पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. जो बाप ज्या मुलीला मुलगा देईल मुलाला मुलगी देईल त्या मुलीबरोबर त्या मुलीनं त्या मुलाबरोबर राहायचं असा पूर्वी नियम होता. आज तसं नाहीये. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आता त्याची आपला जावाई व्हायची लायकी नाही. फक्त आपण लॉन्चच्या गेटवर उभं राहायचं या गुलाबजांबू खा नाही. आता ही मुलगी वयात आली त्या मुलीचं लग्न करायचं ठरलं आणि त्या मुलीचं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी केलं. नीट ऐका. शरीरामध्ये जेव्हा बुद्धीत आली बुद्धीचे 9 प्रकार आहेत.
चर्मबुद्धी भूर्णज बुद्धी चर्मबुद्धी भूर्णज बुद्धी तैलबुद्धी दगडबुद्धी राजसबुद्धी सद्बुद्धी सद्बुद्धी बुद्धी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून तर त्याला ओवी आहे, जैसी दीपकलिका धाकुटी बहु तेजते प्रकटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणून आहे. त्याला बुद्धीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 3 ओव्या आहेत. हा, आणि हरिपात्रानं तर डायरेक्ट सांगून टाकले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत. चर्मबुद्धी भूर्णज बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी सरबुद्धी दगड बुद्धी असे प्रकार आहेत. आणि ती बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. आणि शरीरामध्ये एकदा काम तयार झाला का काय करतो कामदारा नीट ऐका. काम ही बोलायची गोष्ट नाही आहे. काम जर शरीरातला खवळला तर तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. डोळा काही करीत नाही म्हणून तो काम मनात जातो. मन काही करीत नाही म्हणून तो काम इंद्रियात खवळलो. आणि इंद्रिय एकदा माणसाचे खवळले आणि अंगामध्ये काम जर संचारला तर कामातूर माणूस कितीही विद्वान असला तरी त्याला काम 3 मिनिटात संपू शकतो. माऊली नावडबारांचं स्वतःचं म्हणणं आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले न तरती विषय सिंधू. अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती सुख दुःख दोन्ही न पावती. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सरळ उत्तर दिलंय त्याचं, याचे 2 गुण आहेत याचे 2 गुण आहेत याचे 2 गुण आहेत याचे 2 गुण आहेत याचे 2 गुण आहेत. दुसऱ्या अध्यायात ओव्या, याचे 2 गुण आहेत सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण आहेत निंदा आणि स्तुती, याचे 2 गुण आहेत चांगलं आणि वाईट, आणि रूपाचे 2 गुण व्यासूर आणि सुरेश, आणि स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण. अशा दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या. आता काम जर खवळलं तर माणूस काय काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधीही शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. आणि काम खवळला आणि तो जर बेफाम झाला तर बेफाम काम तुमची किती मोठी साधना संपू शकतो. संपू शकतो. म्हणून पारमार्थिक माणसाचा लोकसंपर्क कमी असावा. म्हणजे तो लोकात नसावाच. लोकांनी नाव ठेवू द्या काय फरक पडत नाही. लोकांनी कोणाला सोडलं नाही पण तो माणूस लोकांतात नसावा. नाही नसावाच. आता काय एक वाटत घे, काम संपलं ना घर झाडाखाली झोपा खडकावर झोपा. लोकांतामध्ये अनुसंधान तुटतं. आणि अनुसंधान तुटलं का विषय जागे होतात. आणि विषय एकदा जागे झाले का नामाची नाभी तुटून जाते आणि साधना बेकार ठरते. ते लोकांमध्ये नसावा असतो. नसावा ते कारण एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. कशाला आपण केलाय उदास असावी. आता तो काम तयार झाला आणि त्याचं लग्न कोणाशी झालं बुद्धीशी झालं. पण त्याची आई म्हणजे कोण ऐका नीट ए बरे नवरी कोण आहे बुद्धी. नवरा कोण आहे काम. आता काम नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण काम हा नवरा आहे आणि बुद्धी ही नवरी आहे. मग काम नावाच्या नवरीची आई हिची कोण होईल सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. आणि 8वा अध्याय असं म्हणतो, तेवी जितेने अवसरे जी आवडोनी जीवी उरे हे मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे. मग त्याला गाथा सरळ सांगते नाथबाबाचं दर्शन आहे. त्याची अंगे झाले हारी झाले हरी
बुद्धी नावाची मुलगी आहे, तिला काम नावाचा नवरा आहे, काम नावाच्या नवऱ्याला वासना नावाची सासू आहे, आणि वासनेचा नवरा हिचा कोण होईल? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ, आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 मुली आहेत. त्या 4 मुली म्हणजे नंदा. त्या नंदांची नाव आहेत आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. ह्या 4 नंदा आहेत, आणि तिला 6 भाऊ आहेत, ते दीड आहेत, आणि हे 12 जण या गावात राहतात. नवरा, नवरी, सासू, सासरा, नंदा 4, दीड 6, आणि एवढं गाचपाणी याच्यात राहते. का आला भजन कधी मरायला? हे काय असंही नदीवर गेलं तर काला भजन करी? भजन करणार नाही. मग याला भजन करण्यासाठी काय करावं लागेल? त्याचं उत्तर आहे काम नावाचा नवरा भजनात गुतवा. काम. तरुण पोरं ध्यानात ठेवा, कोणी बी माणसाची काम वासना नामाच्या ताकदीने कमी होते. कमी. त्याला माऊली बोलतो, मी नाही बोलत. विषय विषयाचा आणि गोड परमार्थ. हे कधी ध्यानात ठेव. परमार्थ गोड आहे, पण विषय जर वाढत गेले, त्याला एक ओवी आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लाग. विषयाचं ध्यान जरी केलं तरी तो मिटला प्रश्न. मग मला एकाने प्रश्न विचारला होता, आयुष्यभर भजन करणारी माणसं वाईट का मारतात बुवा? मला त्याचं उत्तर सापडाय 2 दिवस गेले. हे भजने जेव्हा रात्री देवळात भजन करतात, भजन आणि भजनाचा तो चहाचा जो गॅप असतो, त्या गॅप मध्ये ही मंडळी लोकांचं धुणत होती. मोकार कुतळ करतात. कोणची म्हैस भरून आणली, कोणची गाबोडली, कोणच्या म्हशीला टोणगा झाला, कोणची पोर कोणच्या पोराला बी लागली, आणि मग परत गवळण म्हणायला सुरुवात करतात. त्यामुळं ते कुटाळ्याचं पाप होतं जास्त, आणि भजनाचं पुण्य. आणि भजने ध्यानात ठेवा, मला बोलायला खणव, भजन कधीही रात्री 10:30च्या पुढं करायचं नाही. क्या रात एवढा बावळा टवानी घेण्या जेवण झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो, 1च गवळ म्हणून का मराय पाहिजे. आणि 2 उताने पडेल, म्हणा उठ इथून जा घरी. आणि भजन कधी बी असे सप्ते बिप्ते असले तर करा ना. आता संध्याकाळी यान करा ना भजन 2 तास. ही 5 वर्षाची भजन करायची नाही. त्याला पोर झालं, त्याची बायको तो पाहिजे. तुमचं काय समज? त्याने विचारलं होतं तुम्हाला, चालले थोबाड वाशीत गट्टे हातुलीन सायकलीला पिटी वड्याला भजन, आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि त्याच्या घरी जाऊन बोंबलायचं, नामदेवा पुत्र झाला, नामदेव पिऊन उताना पडला. मी बोलत नाही, भजन ते ओंगाळ वाढे. एक वाक्य सांगा, भजन आतून असावा, बाहेरून नकोच. आता हे मी तुमच्या पुढे उभा आहे, फ्रेश केलंय, नुसतं वरून नाही, आतून आहे फ्रेश. तरी एका कॉलेजवर एक व्याख्यान करून आलो. यात नाही सोडायचं नाही, सापडल्यावर सोडायचं नाही.
तरी रात्री धुळ्याच्या पुढे होतो. आता इथे 700-800 होतं दिवसभर. 700ला तर दगडा आपटा घेऊन आहे. आता माझी 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून टाकलं. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घालात माझ्या बोखांडी बसत ते मुली पळून जातात नेमक्या दोघी जणी इथेची नेमकं वाचलं असं वाटलं. आणि ते नेमकं घडल्याशिवाय पूर्ण खरं खोट तेव्हा त्याच हा म्हणलं आपण काय डंब डंब नावाचा सासरा आहे. आणि ते काय मग आता काय करायचं, काम करायचं आपल्याला. काय काम नावाचा नवरा भजनात गुतवा, वासना नावाची सासू नामात कल्लीन करून द्या, डंब नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून द्या, आणि ह्या 4 खुटावटींचं लग्न करून टाका. कोण येते नंदा, त्यांना नवऱ्याच्या घरी जाऊ द्या आणि दिरांना वायलं देऊन टाका. दिरी निघाले वायले, नवरा गुतला भजनात, सासू झाली नामात तल्ली, सासरा दिला घराच्या बाहेर काढून, नंदांची केले लग्न, दीर दिले वायले काढून. मग मी आणि कटेवरचा विठ्ठलच उभा राहील. आणि मी आणि कटेवरचा विठ्ठल राहील. आणि जर 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 यांना बाहेर काढलं नाही तर देव दूर गेल्याशिवाय हे जोवर बाहेर जात नाही तोवर आत्मज्ञान येत नाही. 13वा अध्याय डायरेक्ट म्हणतोय आत्मलाभासारखे गोमटे 12वा अध्याय काहीच न देश. तुम्हाला आतला आनंद मिळवायचा आहे ना, मग यांना उचकून द्यावा लागेल. महिला मंडळ ध्यानात ठेवा. घरांमधून मुलं वायली निघणं ना काही गैर नाही मला. आपल्या बायाला हळव्या मनाच्या राहत्या, बाई महापौर वायले निघाल्या कसं राहील, चुकीचं आहे ते. आपले लोकच मूर्ख वागत आहेत. पोराचं लग्न मंगळवारी झाल्यावर गुरुवारी पोरा व्हायला दिलं पाहिजे. लगेच भाऊ या बाई तुझे भांडे, तुला मिळालेले हे मॉडेल भरपोट, तुम्हाला मला घर नाही, नीट आण 50 फूट लाव. आपल्या मुलांवर आपण जबाबदाऱ्या ठेवल्या नाही म्हणून त्यांच्याकडून आपल्याला अपमानाची वागणूक मिळते. आपला अपमान करायची त्यांची काय लेवल आहे, काय लेवल आहे. आज बोलू नये मला दम निघत नाही. 25% महिला फक्त अपमानाचं घरात जगतात. एका सुनेने येऊन तिला बोलायचं काढलं नाही तर देवा मी तुझ्यापासून एकटी पडेल. आणि कशी पडेल, पडिले दूर देसी मला आठावे मनसी, पडिले दूर देसी मला आठावे मनसी. पडिले दूर देसी मला आठावे मनसी, पडिले दूर देसी मला आठावे मनसी. नको नको हवे अगकष्ट होता ती जीवाची, नको नको हवे अगकष्ट होता ती जीवाची. दिनु तैसी राजानी झाली गे माये, दिनु तैसी राजानी झाली गे माये. आणि आता बसणारे माणसं सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे, वाजले किती. आता काही जेवणा बिवणाचं काही डोक्यात आहे का नाही. आज द्वादशी पडले दूरदेशी मजा ठेवे मानसी,
नको नको हा वियोग, कष्ट होतात जीवासी, जर देव माझ्यापासून दूर गेला. मग आज गायक वादक गुंजन मंडपवाले महिशिष्टवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ, पहिलं कौतुक वावीकरांचं अख्ख्या ग्रामस्थांचं करावं. कथेने गिरी महाराजांच्या सप्त्याला सगळ्यांनी अनमोल सहकार्य केलं. आणि आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य, तरुणांचं विशेष. आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य गणेश मगाजी सामे. आणि सगळ्यात मोठं कौतुक तरुण मंडळाचं करावं. आणि कधी ध्यानात ठेवायचं, सप्त्याचं नियोजन 100 लोकांचा कार्यक्रम ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 3000 लोकांची पंगत, पोरं वाढतात. पोरांचं कौतुकच करा. आणि एवढे सगळे मोठे कार्यक्रम पोरांमुळेच होतात. म्हणून गिरी महाराजांचा मी तर म्हणतो फक्त 25वा सप्ताह झालाय, पण आपल्याकडून 100वा सुद्धा व्हावा. त्या परिवाराला उदंड आयुष्य देव. शक्य तेवढी मदत पण सप्त्यांना चांगली केलीच पाहिजे. आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. तरी काय फरक पडत नाही. सगळ्या मंडळीला धन्यवाद. चाल म्हणायचं का नको आता? नाही, आता तुमची कॅपॅसिटी संपली. एक मिनिट फक्त. मी बोलतो ना लगेच आवरून घेऊ, कारण हे बसणार नाही. विठो बारक मी घेतो ना. हा चालेल. विठो बारक. बाबा